नमस्कार. आपल्या योग सामर्थ्याच्या जोरावर आपल्या गुरूंना म्हणजे गोरखनाथांना नामदेवाला ज्ञान द्यायला आमंत्रित करण्यासाठी मुक्ताई निघालेली आहे. गुरु गोरखनाथांनाही कळलंय की मुक्ताई आपल्याकडे येते आहे आणि या मुक्ताईच्या प्रवासाला बराच काळ लागू शकतो हे गोरखनाथांना सुद्धा समजलंय. म्हणून गोरखनाथांनी ठरवलंय की फार वेळ घालवायला नको, आपण मुक्ताईला भेटायला जाऊया. तेही आपल्या योग समाधीच्या माध्यमातून, योग निद्रेच्या माध्यमातून मुक्ताईला भेटण्यासाठी निघालेत. दोघांचा प्रवास चालू आहे आणि या प्रवासाच्या दरम्यान इकडे नामदेवांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. त्यांना वाटतंय ना यांचा गुरु आला, ना आपल्याला ज्ञान मिळतंय आणि आपण तर उगाच यांच्या नादाला लागून एवढा प्रवास करून आलो, आता पुन्हा प्रवास करून जावं लागेल. नामदेवाला आल्याचं दुःख नाही आहे, या प्रवासात पंढरीतल्या माझ्या विठ्ठलाला मी रोज बघू शकणार नाही याचं दुःख आहे. माझी विठ्ठलाची भेट होणार नाही याचं वाईट नामदेवांना वाटतंय. नामदेवांच्या तोंडून अभंग चालू आहेत. रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवी, रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवी, अनुदिन आठवावे चरण तुझे. पांडुरंगाशी संवाद आहे. रोज नामदेव पांडुरंगाशी बोलतात. अनुदिन आठवावे चरण तुझे, नेरे पांडुरंगा आपुलिया गावा. नेरे पांडुरंगा आपुलिया गावा, तू माझा विसावा जीवलग. नामा म्हणे विठो झालो कासा विस, नामा म्हणे विठो झालो कासा विस, पुरवावी माझी आस माय बाप. नामदेवांचे डोळे झरू लागलेत. देवा आता तरी ये रे, आता तरी ने रे, चुकलो मी तुला सोडून आलो. ज्ञान मिळेल या भाबड्या अपेक्षेने आलो, या चार भावंडांच्या नादाला लागलो आणि तुझी माझी ताटातूट झाली बघ. काय विठ्ठलाच्या भेटीची आस आहे बघा. माय बापा ने रे तुझ्या गावाला ने. मला ते आत्ता आलेलं गाणं आठवतं. अलीकडं ये मला पलीकडं ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. काय सुरेख गाणं आहे ते. माझी तुझी भेट होत नाही, लक्षात ठेव पांडुरंगा, आणि ते भेट न व्हायला ही चंद्रभागा कारणीभूत आहे. तूच अलीकडे येन मला पलीकडे घेऊन जा, मला पंढरीत यायचंय, बस संपलं. भक्ती आणि अधिकार, भक्ती प्रेम हा अधिकार प्राप्त करून देतो. अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. आधुनिक काळात सुद्धा विठ्ठलावरचा हा अधिकार कमी होत नाही आहे. माझ्या अडचणी तूच दूर करायच्यात, तुला भेटायला मला यायचंय. माझा जीव कासावीस झालाय आणि खरं सांगू, तुमच्या जीवापेक्षा सुद्धा त्याचा जीव जास्त कासावीस होतो. नामदेव जेव्हा कीर्तनात उभे राहतात, नामदेव जेव्हा कीर्तनात उभे राहतात, देव जावो देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव. नुसतं नाही, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव. चरण नो न सोडी सर्वथा, तुझी आस पंढरीनाथा. हे जेव्हा ते तुझी आण पंढरीनाथा हे म्हणतात ना, तेव्हा पांडुरंगालाच राहत नाही, तोच येतो धावत धावत. आपल्याकडे गडबड आहे. आपल्या मनात ती ओढ असली, दृढभाव असला की कर्म त्याला नाही. तुमचा विषय सोडून द्या, कर्म त्याला नाही. तुकाराम महाराज वाळवंटात नाचू लागतात तेव्हा पांडुरंग सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्या कीर्तनात नाचायला येतो. मंदिर फिरवतो हो देव नामदेवाच्यासाठी. तुकारामाच्या भेटीला तो असूसलेला असतो. एवढंच काय, एकदा का तुमच्या मनात त्याच्या प्रतीचा भाव आला ना, की मग तो कानोपात्रेच्या हाकेला वो देऊन येतो. तो जनाबाई सोबत दळण कांडण करायला येतो. तो कान्होपात्रेला वाचवायला येतो. तो ज्ञानदेवांच्या सोबत समाधिस्थ व्हायला येतो. तो सगळ्या अर्थाने येतो. नामदेवांची अवस्थाच बिकट झाली आहे. कशाला आलो असेल मी, ही येईल की नाही ही पोरगी परत.
ती गुरुची भेट घालून देईल की नाही, सगळ्यात मोठा प्रश्न आहे हो. अस्वस्थ आहेत नामदेव, आणि या अस्वस्थतेमध्येच तिकडे मुक्ताईंचा आणि गोरखनाथांचा संवाद सुरू आहे. का आलीस मुक्ते? गुरुवर्य, तुम्हाला माहिती आहे मी का आली आहे ते. नामदेवाला आणलं आहे, आणि एवढ्या मोठ्या विठ्ठल भक्ताला त्याची जाणीव करून देण्याची आणि त्याला मोठं करण्याची आवश्यकता आहे. हो ग, मी आलो असतो, पण मलाही हिमालयात जायचं आहे. पण गुरुवर्य काय करू? मला एक सांग, कोण कोण आलाय तिथे? सगळी संत मंडळी जमली आहेत. तेरवरून गोरोबा काका पण आलेत. गोरोबा आलाय ना, मग तो करील सगळं, त्याच्यावरती जबाबदारी देतो. पण गुरुजी, तुम्ही माझ्या झोपडीत येणार होतात. मुक्ते, घाई आहे ग जरा. पुढच्या वेळेला ना तुला भेटायला मुद्दाम होऊन येईन, असाच एकदम अवचित. नक्की ना गुरुजी? हो नक्की मुक्ते, जा तू आता, आणि ही सगळी जबाबदारी गोरोबांवर सोपव. योगनिद्रेतूनच मुक्ताई वापस आली, आणि समोर गोरोबा उभे आहेत. झोपडीमध्ये गोरोबा, नामदेव, ज्ञानेश्वर सगळेच आहेत. ज्ञानदेवाने मुक्तेला विचारलं, मुक्ते आलीस का ग परत? हो. काय म्हणाले गुरुजी? गुरु म्हणाले, गोरोबा काका बघतील सगळं. बघ ना, या जगातली सगळी मडकी तेच तर तपासून बघतात, कच्चा आहे की पक्का आहे. मुक्ता म्हणाली, काका, आता तुमच्यावर या सगळ्या मडक्यांची परीक्षा करायची वेळ आली आहे बरं का. जरा बघता. गोरोबा काकांनी आपली थापी घेतली आणि निवृत्तीच्या डोक्यावर मारली. अगदीच पक्क आहे की ग मडकं, पूर्ण भाजलाय. निवृत्तीने त्या थापीच्या आवाजाने जराही व्यथित झाले नाहीत. ज्ञानदेवांच्या वरती मारलं. अगं हे तर पक्क बनलंय. सोपानावर मारलं. हेही उत्तम आहे. बाकी संतांच्या मारलं. अरे सगळीच मडकी चांगली आहेत. नामदेवांची वेळ आली आणि नामदेवांच्या मस्तकावर त्यांनी ती थापी मारली. भाजलं नाही ग मुक्ते, कच्चं राहिलंय. असं ना, मग या मडक्याला भाजायला पाहिजे. हो, या मडक्याला भाजायला पाहिजे. चला मडकं भाजण्याची तयारी सुरू करूया. मुक्ताईंचे आणि गोरोबा काकांच्या मधले हे संवाद नामदेव ऐकतायत. नामदेवाने विचार केला, म्हणले, हे आधीच तर डोक्यावर थापी मारली, पुन्हा माझ्या डोक्याला मडकं म्हणाले, आणि ते भाजायचं म्हणतायत. चला, कुठे लागलोत नादाला यांच्या आपण. नामदेवानी तडका फडकी झोपडी सोडली, इंद्रायणीत उडी मारली, इंद्रायणी पार करून गेले आणि पंढरीकडे निघाले. धावत 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 पंढरीकडं. पंढरीत पोचले, थेट विठ्ठलाच्या पायाशी. म्हणाले, विठ्ठला, किती दिवसांनी रे तुला पाहिलंय, किती दिवसांनी पाहिलंय. आज तुला भेटीचा योग आलाय, आणि तुझ्याकडे जर आलो नसतो ना मी, तर त्या पोरांनी माझं मडकं भाजून काढलं असतं. कुठे चटके दिले असते माहीत नाही, पण ते वाचवून आलोय. जगून वाचून आलाय तुझा नाम्या. विठ्ठलाच्या पायावर पुन्हा पुन्हा डोकं ठेवून नामदेवांच्या आसवं गळू लागलीत. तेवढ्यात कुणीतरी पाठीवर हात ठेवलाय. चला नामदेवा, का आलात? नामदेवांनी घरकन मागळून पाहिलं. गोरोबा काका. अरे इथंही आलास का बाबा? मला चटके दिल्याशिवाय तुला सहन होत, तुला गप्पच बसणार नाहीस का? गोरोबा म्हणाले, अरे तुझी काळजी घ्यायला तर मला पाठवलं मुक्तेनं. म्हणाली, काका जा, एकटेच जात आहेत ते, म्हणून सोबत आलो. तुझी व्यवस्था लावूनच मला जायचं आहे. गोरोबा काकांनी काय व्यवस्था लावली हे बघूया पुढच्या भागात. नमस्कार.